नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीना. गणित एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने शिकूया. 10वीचे एक गणित आहे, त्याला आपण फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करूया. आता मला सांगा फॉर्म्युला मेथड कोणती आहे? बाय फॉर्म्युला. आता आपल्याला एक फॉर्म्युला आहे जो आपल्या बुक मध्ये दिलेलाच आहे. कोणता फॉर्म्युला आहे? b² b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a अपॉन 2a. फॉर्म्युला लर्न केलाय ना? एकदम सोपा पद्धत आहे. आता मला सांगा की हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे यात a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू किती आहे? तर ही आपल्याला माहित आहे, ही a ची व्हॅल्यू आहे, ही जी आहे हे b ची व्हॅल्यू आहे, ही आहे हे c ची व्हॅल्यू आहे. सापडल्या का दोन तीन व्हॅल्यू? कोणकोणत्या? a आपले a b आणि हे c, हे c. आता फॉर्म्युला x² + 6x + 5 = 0. फॉर्म्युला पुट करताना पहिले आपण याची व्हॅल्यू काढूया. b² - 4ac. b ची व्हॅल्यू किती आहे? 6. 6 चा वर्ग 4 गुणिले a ची व्हॅल्यू किती आहे? 1. c ची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणजे किती आला? 4 × 5 = 20. 6 चा वर्ग 36. म्हणजे उत्तर किती आला आपला? 16. टाकूयात की व्हॅल्यू? काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? मायनस b ची व्हॅल्यू किती आहे? 6 प्लस अधिक b² 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण? 16. टाका इथं. आणि 2 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे? 1. संपला विषय. आता मला सांगा मायनस जर 16 कोणाचा वर्ग आहे? 4 चा. म्हणजे प्लस मायनस 4 भागिले 2. आता हेच कसं आपल्याला 2 पाहिजेत रूट, कारण की आपल्याला x चे किती रूट आहेत? 2 रूट आहेत. म्हणजेच कसं की 6 प्लस 4 अपॉन 2. आणि दुसरं कोणतं आहे? -6 - 4 अपॉन 2. आता x = -6 - 4. मोठ्याचे चिन्ह देतो आपण, जो मोठा देतो चिन्ह देतो की नाही. मग मला सांगा की -6 अधिक 4 किती होतात? -2 भागिले 2. हे काढलं म्हणजेच काय x ची किंमत किती आली? -1.